नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. अवघड वाटणारे सिरीज मधला आपण पुढचा प्रश्न बघतोय. हे असे प्रश्न खूप इंटरेस्टिंग असतात, दिसायला मोठे दिसतात पण प्रश्न जास्त दम नसतो यांच्या. काय प्रश्न आहे बघा. अंधारात बाईक सवारी करताना मी पाठीमागचे 2 बाईक दिवे वापरते. झळकण्याच्या स्थितीत दोन्ही दिवे हे नियंत्रित केलेल्या कालावधीनुसार आणि कालांतरानुसार सतत प्रकाशित होतात. याचा सिंपल अर्थ त्या सॉफ्टवेअर प्रमाणे ते दिवे चालत असतात. या व्यवस्थेमुळे दोन्ही दिव्यांचा न चमकण्याचा कालावधी कमी होतो. ठीक आहे. शिवाय जर यांच्यापैकी एखादा दिवा झळकायचा थांबला तरीही मी रस्ता वापरणाऱ्या इतरांना दिसू शकते, कारण दुसरा दिवा चालू असतो. एक दिवा सतत 1 सेकंद चमकतो आणि नंतर 1 सेकंद विझतो. दुसरा दिवा 2 सेकंद चमकतो आणि नंतर 2 सेकंद विझतो. बाईक सवारीच्या सुरुवातीला मी हे दोन्ही दिवे एकाच वेळी चालू करते. या वाक्यावरून तुम्हाला कळते की हा प्रश्न कुठल्या टॉपिक मध्ये टाकायचा आहे. पझल नाही आहे, हा प्रश्न आहे लसावी मसावीचा साधा सिंपल सरळ प्रश्न. ठीक आहे. एकाच वेळी सुरू केले मग काय. हे दोन्ही वापरले जात असताना प्रत्येक मिनिटात त्यांच्यापैकी एकही चमकत नाही. प्रत्येक मिनिटात असे किती सेकंद असतात ते दर्शवणारा पर्याय तुम्हाला सांगायचा. बघा प्रश्नात जाऊ आपण. काय म्हटलं त्यांनी, 2 दिवे, एक सेकंद चमकतोय, 1 सेकंद थांबतोय. दुसरा दिवा 2 सेकंद चमकतोय आणि 2 सेकंद थांबतोय. करेक्ट. आता दोन्ही पण विझलेलेच आहेत. असं किती वेळा घडतंय एका मिनिटात हे तुम्हाला सांगायचं. बघा पहिला दिवा काय करतोय रे, 1 सेकंद चमकतोय, दुसरा सेकंद थांबतोय, परत चमकतोय, परत थांबतोय, परत चमकतोय, परत थांबतोय, परत चमकतोय, परत थांबतोय, असं करत राहतो तो कायम. ठीक आहे. परत दुसरा एक दिवा आहे, तो काय करतोय, 2 सेकंद चमकतोय, विझतोय, परत 2 सेकंद चमकतोय, 2 सेकंद विझतोय. पटलं? अशा पद्धतीने मांडलं. आता मला तुम्ही सांगा, त्यांनी विचारले का आपल्याला, तर प्रत्येक मिनिटात त्यापैकी एकही चमकत नाही. आता एकही चमकत नाही कुठं घडलंय, इथं घडलंय. परत कुठं घडलंय, इथं घडलंय. म्हणजे कधी घडते रे, पहिला सेकंद, दुसरा सेकंद, तिसरा सेकंद, चौथा सेकंद. प्रत्येक चौथ्या सेकंदाला दोन्हीपैकी एकही दिवा चमकत नाही. मग त्यांनी काय विचारलंय, असं प्रत्येक मिनिटात किती वेळा होईल. 4 सेकंदाला एकदा दोन्ही पण दिवे विझलेले असतात. मग 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, 60 सेकंद. आणि प्रत्येक 4 सेकंदाला तसं होतंय, तर असं किती सेकंद होईल किंवा असं किती वेळा होईल, 15 चोक 60. तर असं किती वेळा होईल रे, 15 वेळा होईल. कळालं का? होता की नाही इंटरेस्टिंग प्रश्न. आणि हे पेपरच्या वेळी सुद्धा सुटणारा प्रश्न आहे. असं काही विशेष अवघड याच्यात नव्हतं, फक्त दिसायला अवघड दिसतं. थोडीफार माहिती देतो. आपले हे 2 पुस्तक आहेत, हे टॉपिक वाईज पीवायक्यू ची पुस्तक आहेत. 2009 ते 2024 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमधील सर्व प्रश्नांचं आपण टॉपिक वाईज सॉर्टिंग करून हे डिटेल स्पष्टीकरणासाठी पुस्तक काढलेलं आहे. एकही अवघड प्रश्न स्किप नाही, एकही प्रश्न गाळला नाही. सगळेच्या सगळे प्रश्न आपण घेतलेले आहेत. गणिताच्या पुस्तकामध्ये 2009 ते 2023 पर्यंतचा समाज कल्याणचा पेपर नाहीये, आणि इथं फक्त समाज कल्याणचा पेपर आहे, कारण त्याच्या आधीच आपलं पुस्तक आलं होतं. ठीक आहे. तर हे असे दोन्ही पुस्तकं आपले, जेणेकरून 122 प्रश्नपत्रिकांमध्ये सगळ्या प्रश्नांचं आपण डिस्कशन त्याच्यात घेतलंय. डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देतोय, तुम्ही ते खरेदी करू शकता. नक्कीच तुम्हाला त्याची हेल्प होणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी वेळेमध्ये आता पूर्ण करायचा असेल सिलेबस, पण तुमचं बेसिक चांगलं पाहिजे, ही एक प्री कंडिशन आहे, त्यांच्यासाठी मी हा कोर्स लॉन्च केलेला आहे. खूप विद्यार्थ्यांनी हा कोर्स आता घेतलेला आहे, कारण 7 दिवसांची बॅच आहे. रोज आपण 4 तास घेणार आहे. असं करून 28 तासाचा फुल पॅक सेशन, 0 जोक्स, फक्त अभ्यास, दुसरं काय असं पण कधी करतच नाही आपण. पण पूर्ण 28 तास टू द पॉइंट शिकवणं, एक्झाम ओरिएंटेड शिकवणं या कोर्स मध्ये घेतलेलं आहे. तर फास्ट ट्रॅक बॅच तुम्ही जॉईन करू शकता 1 महिन्याच्या व्हॅलिडिटीसाठी किंवा 3 महिन्याच्या व्हॅलिडिटीसाठी, जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं. कंडिशन एकच आहे, तुमचं बेसिक बऱ्यापैकी चांगलं पाहिजे. तर गणित कच्चा असताना उगाच शॉर्टकट मध्ये मला शिकायचंय म्हणून इथं यायचं नाही, तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे. कारण 28 तासात सगळ्या टॉपिक्सना थोडं थोडं टच करणं म्हणजे स्पीड मध्ये असणार आहे. ज्यांचं बेसिक चांगलं आहे त्यांना उपयोगी पडेल, त्यांना खूपच उपयोगी पडेल. कारण तुम्ही जर 11, 12, 13 पर्यंत असाल ना, तुम्हाला 16, 17, 18 आणि जरा तुम्ही जास्त अभ्यास केला तर 19 सुद्धा. तर इथपर्यंत आपण कसं जायचं ते तुम्हाला याच्यामधून शिकू शकता, आणि कमी वेळेत होऊन जाईल. तुम्ही जेवढे प्रश्न एकट्याने सोडवू शकणार नाही ह्या परीक्षेच्या पर्यंतच्या काळात, तेवढे मी 7 दिवसात तुमच्याकडनं सोडवून घेतलेत विथ कन्सेप्ट क्लिअरिंग.
ठीक आहे. त्यामुळे ज्यांना कमी वेळेत पूर्ण करायचं त्यांनी हे, आणि ज्यांना माझ्याकडून डिटेल शिकायचं आहे त्यांनी माझा हा कन्सेप्ट आणि PYQ कोर्स जॉईन करू शकता. याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकची कन्सेप्ट आणि आतापर्यंत आयोगाला पडलेले 3500 प्लस प्रश्नांचा समावेश आपण याच्यामध्ये केलेला आहे. तर ज्यांना हे करायचं असेल त्यांनी ही बॅच 3 किंवा 6 महिन्यांसाठी जॉईन करा. आणि ज्यांचा गणिताचा संबंध संपलेला होता 10वी नंतर आणि गणित आता शून्यापासून शिकायचं आहे त्यांनी माझी ही बॅच जॉईन करा. याच्यामध्ये ती मगाची पर्पल कलरची बॅच आहेच, प्लस बेसिकचे 2 फोल्डर गणित आणि बुद्धिमत्ताचे मिळतील. त्याच्यात मी हाताला धरून शिकवल्यासारखं शिकवलंय. तर ज्यांना गणिताला एकदम शून्यापासून सुरुवात करायची आहे त्यांनी माझा हा ग्रीन पोस्टरचा कोर्स जॉईन करा. याच्यात बेसिकचे 2 फोल्डर, कन्सेप्ट आणि PYQचा तो मागचा कोर्स, असं ह्यात सगळं मिळणार आहे तुम्हाला. ही बॅच तुम्ही 6 किंवा 1 वर्षासाठी जावा, कारण 3 महिन्यात हे काही कव्हर होणार नाही. इव्हन मी 3 महिने ह्याला व्हॅलिडिटी ठेवली पण नाहीये, 6 महिने किंवा 1 वर्ष अशी व्हॅलिडिटी ठेवली. या सगळ्या बॅचेस एज्युकल्चर ह्या आपल्या ऍपवर आहेत. हे ऍप डाउनलोड करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक सुद्धा देतोय, तर तिथून सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि आपली ही अवघड वाटणारे प्रश्न ही सिरीज तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला परीक्षेमध्ये त्यातल्या कुठल्या ना कुठल्या तरी पॉईंटचा फायदा होणार आहे. धन्यवाद.